अजित पवार मिळाला त्याचा मला फरक पडला नाही, त्यात रुपाली मिळली तर मला काय लय फरक पडायचा आहे. नमस्कार. बातमीनुसार नगरसेवक मसाल यांचा अजित पवार यांच्याबाबतचा ऑडिओ क्लिप समोर आला आहे. हो, या क्लिपमध्ये मोठे राजकीय पडसाद उमटू शकतात असं अजित पवार यांच्यावर आम्ही समोर हो, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि लवकरच अधिक अपडेट्स देऊ. मिळली पाहिजे रुपाली ताई. ए अरे गप रे बाबा, कशाला दुसऱ्यांना मारतो? मग ठीक आहे, मला वाटलं मिळली पाहिजे तर मी म्हणतो मिळली पाहिजे. हा, अजित पवार मिळाला त्याचा मला फरक पडला नाही, त्यात रुपाली मिळली तर मला काय लय फरक पडायचा आहे. तुला मी मेले तरी कुठे काय फरक पडायचंय? हा, तू मिळली तरी मला नाही फरक पडायचा. पुढं हा संपत. मग काय कशाला लोड घेतो तू? जाऊ दे आपलं काय. आम्ही फोन केल्यावर फक्त उचलत जा, एवढी आमची इच्छा, बाकी काय माझी नाही उचलणार ना. पुढं नाही का? मग करत नको जाऊ फोन. नाही केला चालतोय. पुढं दरम्यान ही कथित ऑडिओ क्लिप समोर आल्यानंतर किशोर मासाळ यांनी माध्यमांसमोर येत माफी मागितली आहे. 4 दिवसापूर्वी माझी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्या ऑडिओ क्लिपमध्ये माझ्याकडून आदरणीय स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांच्याबद्दल एक चुकीचं वक्तव्य गेलं. सुरुवातीलाच मी या वक्तव्याबद्दल मी समस्त अजितदादा यांचे कुटुंबीय, समस्त बारामतीकर आणि अजितदादावर प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हात जोडून माफी मागतो. तसा व्हिडिओ पण माफीचा मी गेल्या 2 दिवसापूर्वी आपल्या प्रसिद्धीसाठी दिला होता. माझ्याकडून गेलेले वक्तव्य नक्कीच चुकीचे आहे, याबद्दल मला पश्चाताप होत आहे. या विषयावरून सध्या बारामती नागरिकांच्या भावना तीव्र आहेत, परंतु माझ्या या वक्तव्याच्या आडून राजकारण होत आहे. सदर घटनेत मला पश्चाताप झाला असून त्याचे प्रायश्चित्त म्हणून मी उद्या 9/6/2026 रोजी सकाळी 8:45 पासून स्वर्गीय अजितदादा यांच्या अपघात घटनास्थळी 1 दिवसाचा अन्नत्याग करून आत्मक्लेश करणार आहे. नजर चुकीने माझ्या तोंडातून शब्द गेला ना, मी तो मान्य करतोय. त्याची पूर्ण ऑडिओ क्लिप मला अजूनही ऐकायला मिळाली नाही. मात्र या संपूर्ण प्रकरणावर अजूनही अधिकृत राजकीय प्रतिक्रिया समोर आलेली नसल्याचं सांगितलं जात आहे. आता या प्रकरणाला आणखी कोणतं वळण मिळणार, राजकारणात याचे काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं या संपूर्ण